विद्यार्थी मित्रांनो, YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनेलवरती फक्त महाराष्ट्र वनरक्षक भरती, वनसेवक भरती संदर्भातच व्हिडिओ पोस्ट केले जातात. इतर कोणत्याही पदभरती संदर्भात येथे अपडेट दिले जात नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा चॅनेल स्पेशल YBD ग्रीन आर्मी हा स्पेशल वन विभाग भरतीसाठी बनवलेला आहे. सर्व अपडेट येथेच तुम्हाला भेटेल आणि सर्वात आधी भेटतील. ही अपडेट तुम्हाला उशिरा भेटत आहे कारण थोड्या कारणानिमित्त बाहेर होतो, त्याच्यामुळे अपडेट तुम्हाला वेळेवरती देता आले नाही. इथून पुढच्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनल मार्फत भेटतील. आपला YBD ग्रीन आर्मी जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी वनरक्षक पदभरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ही भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक आहे. याचा निर्णय कधी होणार आहे, ही बैठक कधी होणार आहे, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगेल. तर हे ऑफिशियल परिपत्रक आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनरक्षक, वन बल प्रमुख, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय येथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. मुद्दा 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजावून सांगेल. फक्त एवढाच मुद्दा महत्त्वाचा आहे. तर बघू शकता, दिनांक 9 एप्रिल व 10 एप्रिल 2025 रोजी महामंत्री बघू शकता वने यांचे अध्यक्षतेखाली सभेत वन विभागातील गट ब अराजपत्रित गट क व गट ड मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत. याकरिता या कार्यालयाने मागणीपत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट इथे लक्षात घ्या. परंतु निर्देशन आले की वनरक्षक, वनपाल व वनरक्षक, लेखापाल आणि सर्वेक्षक पदाच्या बिंदू नामवल्या मंजूर करून घेऊन मागणीपत्र या कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही. म्हणजे जे वनवृत्त आहे त्यांनी बिंदू नामावली तयार केली नाही, पुढे अहवाल पाठवलेला नाही. ही एक खेदाची बाब आहे, दुःखाची बाब आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी दिनांक कधी बैठक आहे तर 19/11/2025 म्हणजेच आज आहे 18/11 म्हणजे 18 नोव्हेंबर आज तारीख आहे. उद्या बघू शकता 19 नोव्हेंबर रोजी उद्या सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित ठेवली आहे. सदर बैठकीकरता विषय खालीलप्रमाणे आहेत. खालीलप्रमाणे 3 विषय आहेत. तर बघू शकता, वनरक्षक भरती प्रक्रिया 2025 भरती प्रक्रिया कधीची आहे तर 2025. त्याच्यामध्ये वृत्त, नाव, पेसा, नॉन पेसा सर्व मुद्दे आहेत. त्याच्यानंतर सर्वेक्षक भरती, त्याच्यानंतर लेखापाल भरती, हे 3 मुद्दे आहेत. आता याच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. किती जागा भरल्या जाणार आहेत इथं खाली सर्व डिटेल्स मध्ये बघू शकता त्यांनी दिलेले आहे. इथं 1 मिनिट बघू शकता इथून खाली. आता इथे नागपूरचे, चंद्रपूरचे आणि गडचिरोलीचे सर्व दिलेले आहेत. ते एका ठिकाणी स्पेशल पेज वरती साईडला घेतलेले आहेत. ते डिटेल्स मध्ये इथे मी तुम्हाला इथे आता इथं जर बघितलं तर मी स्पेशल पेज पूर्ण ओपन केलेलं आहे. स्पेशल पेज ओपन केलेलं आहे. तर इथे बघू शकता नागपूरला पेसाला 0 जागा आहेत, जागा नाहीत. तर नॉन पेसाला 100 जागा आहेत. नॉन पेसाला म्हणजे पेसाला 0 जागा, नॉन पेसाला बिगर पेसाला 100 जागा आहेत. एकूण 100 जागा नागपूरमध्ये भरल्या जातील वनरक्षकच्या. त्याच्यानंतर चंद्रपूरला पेसाला 4 जागा आहेत आणि नॉन पेसाला 58 जागा आहे. अशा प्रकारे 62 पदे भरली जातील चंद्रपूर वनरक्षकची. त्याच्यानंतर गडचिरोली पेसा क्षेत्राला 61 जागा आणि नॉन पेसा बिगर पेसा 19. अशा प्रकारे 86 जागांसाठी ही पदभरती केली जाईल. ठीक आहे. आता पुढे या ठिकाणी महत्वाचा दुसरे वनवृत्त आपण इथे अभ्यासू. 1 मिनिट. गडचिरोली पर्यंत बघितलं. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर इथं आहे अमरावती. ठीक आहे. काय आहे अमरावतीचं इथं जर बघितलं 1 मिनिट. अमरावतीला या ठिकाणी 86 जागा आहेत. 56 जागा आहेत. 1 मिनिट हे खोडू द्या मला. ठीक आहे. अमरावतीला इथं 56 जागा आहेत. पेसाच्या आणि बिगर पेसाच्या 11, 67 जागांसाठी वनरक्षकची भरती होईल अमरावती वनवृत्तामध्ये. त्याच्यानंतर यवतमाळ वनवृत्तामध्ये 11 पेसाच्या जागा आहेत, बिगर पेसाच्या 57 जागा आहेत. 68 जागांसाठी भरती होईल यवतमाळमध्ये. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 3 जागा या 3 जागा आहेत त्या पेसाच्या आहेत. बिगर पेसाच्या 6 जागा, अशा 9 जागांसाठी पदभरती होईल छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्याच्यानंतर धुळे वनवृत्त 49 जागा या पेसाच्या आहेत. बिगर पेसाला 7 जागा आहेत आणि सर्व मिळून 56 जागांसाठी धुळेमध्ये भरती होईल. नाशिकमध्ये पेसाला आणि बिगर पेसाला कोणतीही जागा नाहीत. त्याच्यामध्ये 1-2 जागा ऍड होऊ शकतात, परंतु येथे सहसा जागा राहणार नाहीत. ठीक आहे. 8 नाशिक पर्यंत सांगितले. आता पुढील बघू शकता. आता आहेत पुणे वनवृत्त जर बघितलं, पुणे वनवृत्ताला पेसाला 1 जागा आहे, बिगर पेसाला 6 जागा आहेत. 7 जागांसाठी वनरक्षकसाठी भरती होईल. ठाणे वनवृत्ताला पेसा क्षेत्राला 78 जागा आहेत, बिगर पेसाला 35 जागा आहेत. 113 जागांसाठी ठाण्यामध्ये वनरक्षकची भरती होईल. कोल्हापूर पेसाला जागा नाहीत.
46 बिगर पेसाला जागा आहेत, 46 पदांची भरती येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मुख्य कार्यालय नागपूर. नागपूर हे वरतीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नागपूरचं हे ॲड आहे, फक्त वनऋत्त नाही, परंतु ते मुख्य कार्यालय म्हणून आहे नागपूर येथे. अशा प्रकारे पेसा क्षेत्रामध्ये, पेसा क्षेत्र सर्व 12 वनऋत्त 11 वनऋत्त मिळून पेसा क्षेत्रामध्ये 263 जागांची भरती केली जाईल. बिगर पेसासाठी 345 जागांची भरती केली जाईल आणि 608 जागांसाठी ही भरती केली जाईल. आता YouTube वरती बाकीचे YouTube वाले तुम्हाला सांगतील की 1500-1600 जागा भरल्या जातील. तर एकूण पदे पेसाची आणि बिगर पेसाची RTIची माहिती नाही, ऑफिशियल माहिती आहे. तर एकूण जागा आता हे परिपत्रक आधीच काढलेलं आहे. त्याच्यामुळे ही भरती याच्यामुळे 650 जागांच्या वरती जाणार नाही. जास्तीत जास्त 650 याच्या वरती भरती जास्त पदे राहणार नाहीत. हे स्पेशल वनरक्षकसाठी सांगितले. त्याच्यानंतर जे परिपत्रक आहे YBD ग्रीन आर्मी या YouTube चॅनलवरती मी टाकून देत आहे. तिथे स्पेशल तुम्ही बघून घ्या सर्व माहिती. ठीक आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आणि वनरक्षक पदाच्या संपूर्ण तयारीसाठी अजून YBD ग्रीन आर्मी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.